केसांना तेल तर आपण सर्वजण लावतच असतो, पण बऱ्याचदा होतं काय की नियमित केसांना तेल लावून सुद्धा केस गळती जी आहे ती थांबत नाही। शिवाय बऱ्याचदा असं सुद्धा अनुभवाला आलेला आहे की तेल लावल्यानंतर केस जे आहेत ते दुप्पट गळतात। आता यामागची कारणं कोणकोणती असू शकतात, किंवा तेल लावायची पद्धत जी आहे ती चुकते का, योग्य पद्धत कोणती आहे तेल लावायची, हेवी हेअर ऑइलिंग जे आहे ते कोणी करावं कोणी करू नये, हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। हेवी हेअर ऑइलिंग करण्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल इथं मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, मोहरीचं तेल घ्या, तिळाचं तेल घ्या, खोबऱ्याचं तेल घ्या किंवा बदामाचं तेल घ्या। नाही म्हटलं तर होममेड तेल जी असतात ती सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता। होममेड तेल मी सुद्धा वापरते, पण माझ्याकडे आता संपलेलं आहे त्यामुळे इथं मी खोबऱ्याचं तेल वापरत आहे। आणि होममेड तेलाच्या बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। बऱ्याच ताईंनी त्या व्हिडिओजना खूप जास्त प्रेम दिलेलं आहे, तुम्ही चेक नक्की करू शकता चॅनलवर जाऊन। तर इथं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचं तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण की आपण इथं हेवी हेअर ऑइलिंग करणार आहोत। तर चला सुरुवात करू। तेल घेतलेलं आहे आणि केस सोडून मी केस विंचरत आहे। सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न जो विचारला जातो, तर तेल लावायच्या अगोदर केस विंचरावे की तेल लावून झाल्यानंतर केस विंचरावे, तर त्याचं उत्तर मी तर असंच देईन की तेल लावायच्या अगोदर केस विंचरावे, जेणेकरून तेल लावायला सुद्धा सोपं जाणार आहे आणि हेअर फॉलचं जो प्रकार आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे। तेल लावल्यानंतर मान्य आहे की बऱ्याचदा केस जे आहेत ते काही दिवस का होईना जास्त गळतात, त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण काय करायचं, केस जे आहेत ते तेल लावायच्या अगोदरच विंचरायचे आहेत आणि त्यानंतर हे कोमट जे तेल आहे आपलं ते हातांवरती घेऊन बोटाच्या साहाय्याने याप्रमाणे केसांच्या मुळांना लावायला सुरुवात करायची आहे। कधीच आपल्याला घसा तेल लावायचं नाही, हलक्या हातांनीच तेल लावायचं आहे, जेणेकरून केसांच्या मुळांना व्यवस्थित पोषण मिळेल, म्हणजे तेल मिळेल आणि व्यवस्थित हेअर ग्रोथसाठी मदत होईल। घसा जेव्हा आपण तेल लावून घासतो तेव्हा केसांची मुळं जी आहेत ती लूज होतात आणि केस जास्त गळतात। त्यानंतर जो प्रश्न विचारला जातो तर तो असा की तेल लावून सुद्धा केस गळतात। आता यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात, तुमचं खानपान असेल म्हणा, किंवा तुम्ही जी झोप घेताय ती पुरेशी नसेल, तुमच्या खाण्यामध्ये काही चेंजेस तुम्ही करून पाहू शकता। आवळ्याचं वगैरे जे प्रमाण आहे ते म्हणजे आंबट जी वस्तू आहे ती तुम्ही खाऊ शकता। आवळा म्हणा, संत्री म्हणा, मोसंबी म्हणा, या वस्तू तुम्ही खायला सुरुवात करा, यामुळे सुद्धा केसांना फायदा होतो। तर असा प्रश्न जो होता की तेल लावल्यानंतर केस गळतात, तर काही वेळेला होतं असं की सुरुवात करत असाल तुम्ही तेल लावायला, म्हणजे नुकतीच सुरुवात जर केली असेल तर तुमचे केस पहिल्या 1-2 वेळेस गळू शकतात, पण नंतर मात्र ते बंद होतात। जी पण मुळं लूज झालेली आहेत ती केस तुमची नक्की गळतात आणि त्यानंतर मग नियमित लावत गेल्यानंतर केस गळती बंद होते। आता हे झालं। त्यानंतर बघा बऱ्याचदा असं सुद्धा विचारलं जातं की ताई तेल जे आहे ते म्हणजे की हेवी हेअर ऑइलिंग जे आहे ते कोण करावं, म्हणजे ऑइली स्किनवाल्यांनी करावं की ड्राय स्किनवाल्यांनी करावं। तर मी इथं सांगेन की ड्राय स्किनवाल्यांनी शक्यतो महिन्यातून 2 वेळा हेवी हेअर ऑइलिंग नक्की करावं, जेणेकरून तुमच्या स्काल्पला एक थंडावा मिळेल आणि पोषक तत्व जे आहे ते केसांच्या मुळांना पोचतील। आणि ऑइली स्किनवाल्यांनी 1 वेळेस म्हणजे महिन्यातून 1 वेळेस केलं तरीही पुरेसं आहे, एवढंच करावं। जास्त वेळा ऑइल लावू नये, म्हणजे लावलं तरी हेवी हेअर ऑइलिंग करायची आवश्यकता तितकीशी नसते। जर तुम्हाला खूपच केसांमध्ये कोरडेपणा जाणवत असेल तर त्यावेळेस तुम्ही करू शकता। तर हे झालं कोणी करावं कोणी करू नये। तर त्यानंतर बघा आपण प्रॉपर पद्धत जी आहे ती पण फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे। बरेच जण चुकीच्या पद्धतीनं मसाज करतात, हे तुम्हाला अगोदरच सांगितलं, त्यामुळे सुद्धा केस जे आहेत ते गळतात। आता माझ्या केसांमध्ये तुम्ही चमक पाहू शकता आणि पूर्वीचे जे माझे केस आहेत ते तुम्हाला लक्षात येत असतील की माझे केस जे आहेत ते किती पातळ होते आणि आता किती दाट झालेले आहेत। तर हे सगळं काही होममेड रेमेडी ज्या आहेत त्या मी नेहमी यूज करते आणि त्यामुळे एवढ्या केसांची जी ग्रोथ आहे झालेली आहे। तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे मी केमिकल ट्रीटमेंट केलेल्या होत्या, त्यामुळे माझा हेअरफॉल जो आहे तो खूप जास्त झाला, खूप कमी म्हणजे 25% माझ्या डोक्यावरती केस राहिलेली होती। आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं की ह्या केमिकल प्रक्रिया ज्या आहेत त्या किती घातक आहेत स्काल्पसाठी म्हणा किंवा केसांसाठी। तर माझे केस सुद्धा पांढरे झालेले होते, तुम्हाला सांगितलेलं आहे मी पूर्वी। तर या पद्धतीने थोडं तेल लावून बोटांनीच लावायचं आहे आपल्याला तेल। आणि जर तुम्हाला वाटत असेल की बोटांनी तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही कापसाच्या बोळ्याने तेल लावू शकता, पण लक्षात ठेवायचं तेल जे आहे ते हलकंसं कोमट असतानाच लावायचं आहे, जेणेकरून
ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मदत होईल आणि रक्तप्रवाह व्यवस्थित झाला की केस गळती वगैरे या समस्या ज्या आहेत त्या कमी होतात। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मसाज करायचा आहे। मसाज जो आहे तो 5 ते 6 मिनिटापर्यंत असावा, जास्तीत जास्त तुम्ही 10 मिनिटापर्यंत मसाज करावा। खूप जास्त सुद्धा घसा घासून खूप वेळ मसाज करत बसायची अजिबात आवश्यकता नाहीये आणि या पद्धतीने फक्त बोटांनीच मसाज करावा। आणि तुम्हाला असं वाटलं की केस तरी सुद्धा गळतायत, 1-2 वेळा ट्राय करून सुद्धा गळतायत, तर तुम्ही तेल जे आहे ते चेंज करून पाहू शकता। तुम्ही तेलामध्ये म्हणजे चेंजेस आणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणतं तेल तुम्हाला सूट होतंय आणि ते तेल तुम्ही घेऊन मग परत नियमित ते तेल वापरू शकता। तर अशा पद्धतीने मसाज करायचा आहे आणि वरती टाळावरती तेल जे आहे ते थोडंसं सोडायचं आहे, जास्तीत जास्त तेल सोडून तिथं आपल्याला टॅप करायचं आहे। आणि मसाज केल्यानंतर आपल्याला काही प्रेशर पॉईंट्स असतात। आता या प्रेशर पॉईंट्सवरती मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती पाहू शकता। खूप डिटेल व्हिडिओ आहे या प्रेशर पॉईंट्सवरती, कुठं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे, कुठं द्यायचं नाही आहे, हे सगळं काही मी डिटेल शेअर केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर व्यवस्थित तेल लावलेलं आहे आणि प्रेशर पॉईंट आता आपण प्रेस करायला सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर मग बघा प्रेशर पॉईंटना आपण साधारणतः 2 ते 3 मिनिट काय करणार आहोत, या पद्धतीनं प्रेशर देणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला केस जे आहेत ते अजिबात न विंचरता काय करायचे, बांधून ठेवायचे आहेत। इथं खूप जास्त प्रेशर देणं महत्त्वाचं आहे। साधारणतः अर्धा मिनिट इथं या पद्धतीनं तुम्ही प्रेशर द्या, जेणेकरून तुमचे जे केस गळतीची समस्या आहे ती सुद्धा कमी होईल आणि हेअर ग्रोथ जी आहे ती सुद्धा झपाट्याने होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भरपूर भरभरून तेल लावलेलं आहे, तेल लावून झालेलं आहे आणि आता तुम्ही काय करायचं आहे, फक्त आणि फक्त आपल्याला केस जे आहे ते बांधून ठेवायचे आहेत। आणि हे आता तेल जे आहे आपल्याला साधारणतः केसांवरती 5 ते 6 तास राहील एवढा प्रयत्न नक्की करायचा आहे। जर शक्यच नसेल तर मग तुम्ही 2 ते 3 तास ठेवू शकता आणि शॅम्पू करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही हेवी हेअर ऑइलिंग करू शकता। अशा करता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल